नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान पेपर फुटीच्या विरोधातला जो कायदा आहे त्याच्या विधेयकावर सध्या चर्चा सुरू आहे. अनेक खासदार तिथे आपले मांडणी करतायत, तिथं स्पीच देत आहेत, त्यांची भाषणं होत आहेत. आणि खरंच म्हणजे संसदेमधला जो काही अनुभव आहे, हे जेव्हा खासदार संसदेमध्ये एखाद्या प्रश्नावर एखाद्या मुद्द्यावर जेव्हा बोलतात तेव्हा काही खासदारांचं काही नेत्यांचं स्पीच हे खरोखर ऐकण्यासारखं असतं. म्हणजे तो एक वेगळा अनुभव असतो. सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे, अर्थात पेपरफुटीतल्या. आणि नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. हे आंदोलन हे देशातलं इतकं मोठं आंदोलन ठरलं की या आंदोलनाच्या समोर सरकारला झुकावं लागलं, सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आणि अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही घ्यावा लागला. सरकार आता या मांडणीमध्ये, सरकार आता या तयारीमध्ये की या पेपरफुटीच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी आपल्याला ठोस उपाययोजना करायची आहे. जेव्हा सगळीकडनं दबाव वाढतो ना तेव्हा सरकारला जाग आलेली आहे. आणि त्यामुळे आता पेपरफुटीच्या विरोधामध्ये जो कायदा आहे त्याच्यामध्ये आणखीन काही तरतुदी, कडक तरतुदी करून त्याचं विधेयक जे आहे ते आता सरकारने सभागृहासमोर ठेवलेलं आहे. त्याच्यावरची चर्चा सुरू आहे. हे विधेयक पास केलं जाईल किंवा होतं नाही होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण सध्या त्याच्यावरची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये काल बासुरी स्वराज ज्या भाजपच्या खासदार आहेत त्या सुषमा स्वराज यांची ती कन्या आहे, अप्रतिम त्यांनी आपल्या सगळ्या भूमिकेची मांडणी जी आहे, काल जे त्यांनी स्पीच केलं, अप्रतिम स्पीच त्यांनी दिलं. आज सभागृहामध्ये राहुल गांधी यांचं भाषण होणार. राहुल गांधी आज सभागृहाला संबोधित करणार. याची कालपासूनच सगळी एक चर्चा सुरू झालेली होती की आज राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहेत. आज जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा राहुल गांधी हे बोलायला उभे राहिले. या वेळेला अमित शहा नव्हते, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊयात. आणि या भाषणांमध्ये राहुल गांधींनी थेट अमित शहांना लक्ष केलंय. ते एवढंही म्हणाले की अमित शहा आहेत कुठे. आज विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, जो काही अश्रुधुराचा वापर झाला, ज्या काही फायरिंग्स केली गेली, याचे सगळे आदेश हे गृह खात्याकडनं आलेले आहेत असा थेट आरोप राहुल गांधींनी केला. आणि त्यानंतर सभागृहामध्ये गोंधळ झाला. मग त्याला रिजिजूंनी काय उत्तर दिलं, मग सभागृहामध्ये पुढे काय घडलं हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, द होम मिनिस्टर ऑथराइज्ड द शूटिंग ऑफ आवर स्टुडंट्स. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. अभी तुरंत आप किस बेसिस पे ये बयान दिया है? किस बेसिस पे आपने ये बयान दिया, बताइए. किसने आपको बताया और किस तर्क के साथ आप ये बयान दिया है? तर मंडळी, जसं मी म्हटलं की सध्या या विधेयकावर सरकारकडनं खूप काम केलं जात आहे. काही तरतुदी या अत्यंत कायद्यामधल्या कडक केलेल्या आहेत. म्हणजे जी शिक्षा 2 ते 3 वर्षाची होती ती आता 10 वर्षांपर्यंत नेलेली आहे. 10 कोटीची दंड देखील त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेला आहे, अभिप्रेत केलेला आहे. अशा पद्धतींच्या काही तरतुदी कायद्यामधल्या करून त्याचं एक विधेयक जे आहे ते आता सभागृहासमोर मांडलं आहे. अजूनही मुद्दा असा आहे, म्हणजे राहुल गांधी जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांचा मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाकडे मुळात सरकारने म्हणजे सरकार ज्या पद्धतीने बघत होतं ती बघण्याची सरकारची दृष्टीच चुकीची होती. ही त्यांच्या म्हणजे बोलण्यातली खरी मांडणी होती. त्यांचं म्हणणं असं होतं की विद्यार्थ्यांच्या मनात तो राग नाही आहे किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेषही नव्हता. विद्यार्थ्यांची ती भावना होती आणि ती भावना ते व्यक्त करत होते आणि त्यांनी ती आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली. पण सरकारला विद्यार्थ्यांची भावनाच कळली नाही, त्यांनी ती लक्षात घेतली नाही किंवा सरकारला ती भावना समजलीच नाही. आणि मग जे काही 20 दिवसानंतर जंतर मंतरवर जे सगळे प्रकार झाले, लाठ्या काठ्या, पोलिसांकडनं मारहाण विद्यार्थ्यांवर, अगदी मुलींना सुद्धा काय पद्धतीने मारलंय आपण, तरुण मुलींना तेही आपण बघितलेलं आहे.
राहुल गांधी असंही म्हणाले की याच सभागृहातले अनेक खासदार आहेत, त्यांच्या मुलामुलींना जाऊन तुम्ही विचारा, ते देखील हेच सांगतील की जे विद्यार्थ्यांनी केलं ते योग्य आहे. पण सरकारला कळलं नाही आणि सरकारने याच्यावर जाणीवपूर्वक वेळ घालवला. एकतर सोनम वांगचुक यांना जणू काही ताब्यात घेण्यासारखं त्यांनी हॉस्पिटलाइज करून टाकलं. म्हणजे यांचा आंदोलनकर्त्यांशी आणि सोनम वांगचुक यांचा कोणताही संपर्क येऊ दिला नाही, कोणाला सोनम वांगचुक यांना भेटू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग सोनम वांगचुक यांच्यावर काय दबाव आणले असतील आणि काय झालं असेल त्याच्यातनं त्यांनी उपोषण मागे घेतलं. हा मुद्दा होता. पण हा मुद्दा मांडत असताना राहुल गांधी यांनी बरेच महत्त्वाचे मुद्दे याच्यातनं बाहेर काढलेत आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलेलं आहे. त्यांचा मुद्दा एक आहे की आज ज्या या देशातल्या शिक्षण संस्था आहेत, या शिक्षण संस्थांवर संघाला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपलं प्रभुत्व मिळवायचं आहे, आपला वर्चस्व तिथं ठेवायचा आहे, आपल्या वर्चस्वाखाली या संस्था चालवायच्या आहेत. आणि म्हणून आज या देशातल्या अनेक विद्यापीठांचे कुलगुरू जे आहेत ते संघांनी सांगितलेले, संघांनी निवडलेले किंवा संघाच्या मुशीतनं आलेले किंवा संघाला जे हवेत ते कुलगुरू आज त्या विद्यापीठांवर बसलेले आहेत. आणि मग जे हे सगळे घोळ आहेत शिक्षण व्यवस्थेतले, हे शिक्षण व्यवस्थेतले घोळ हे त्यामुळे समोर येत आहेत. हे जेव्हा समोर येत आहेत त्याची जबाबदारी मग सरकार घ्यायला तयार होत नाही, संघ वेगळीच भूमिका घेतं. अशा पद्धतीचा आशय हा त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं मांडलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ते म्हणले आज एवढी चर्चा होती आहे, अमित शहा कुठे आहेत? अमित शहा का थांबले नाही आहेत? तर त्यांच्याकडे उत्तरं नाही आहे त्याची आणि म्हणून त्यांनी सभागृहातनं पळ काढलाय. हा देखील त्यांनी एक आरोप केला. पण हा आरोप करत असताना राहुल गांधी यांनी एक आरोप हा थेट अमित शहांवर केलाय की या विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, त्यांच्यावर फायरिंग करण्यात आली, हा आदेश हा गृह खात्याकडनं आलेला होता. हा थेट आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी हा आरोप करताच भाजपच्या खासदारांकडनं गदारोळ होणं हे अगदी स्वाभाविक होतं. तशा पद्धतीचा गदारोळ झाला. राहुल गांधींना बोलू दिलं गेलं नाही. मग किरण रिजिजू जे भाजपचे आहेत ते उठले खासदार, त्यांनी मग सांगितलं की राहुल गांधींनी अत्यंत गंभीर आरोप हा अमित शहांवर केलेला आहे. जर राहुल गांधींकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत, कोणताही त्यांच्या बोलण्याला जर आधार नाहीये, तर सभागृहामध्ये अशा पद्धतीचे आरोप ते करू शकत नाहीत. सभागृहाची एक गरिमा आहे, सभागृहाची एक संस्कृती आहे. या संस्कृतीला धरून त्यांनी बोललं पाहिजे. मग त्यामध्ये राहुल गांधींनी अंधभक्त वगैरे असे काही शब्द वापरले. मग त्याच्यावरही किरण रिजिजू असं म्हणाले की या सभागृहामध्ये शब्द वापरताना सुद्धा आपण काय बोलतो, ज्या शब्दांमुळे कोणाला तरी डिवचलं जाईल किंवा जे शब्द कोणाला तरी लागले जातील, अशा पद्धतीचे शब्द हे सभागृहामध्ये वापरता कामा नयेत. हे सभागृहाचं ही गरिमा आहे. त्यामुळे राहुल गांधींनी या प्रकरणी माफी मागावी असं किरण रिजिजू यांनी मागणी केली. त्याचबरोबर सगळे भाजपचे खासदार त्यांनी त्याच्यावर हल्लाबोल सुरू केला. राहुल गांधी बोलत होते, राहुल गांधी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मग मधल्या काळामध्ये त्यांचा माईकही बंद झाला. मग राहुल गांधी म्हणाले माझा माईकही बंद करण्यात आलेला आहे, मला बोलू दिलं जात नाहीये. मग तिकडे अध्यक्ष जे आहेत सभागृह जे चालवत आहेत त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बोला पण कोणतेही अपशब्द वापरू नका. तुमच्याकडे जर का थेट कोणताही आधार नाहीये, पुरावा नाहीये, तर अशा पद्धतीचे आरोप करणं तुम्ही मागणी करू शकता की या गोष्टींमागे गृह खातं असावं असा आम्हाला संशय आहे. त्यामुळे याची मागणी आम्ही करतोय की नेमके हे आदेश दिले कोणी, ही मागणी तुम्ही करू शकता. पण तुम्ही आता थेट आरोप केलाय, तुमच्याकडे जर त्याचा कोणताही आधार नाही तर असे आरोप करता येणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं. परंतु त्याच्यानंतर मग राहुल गांधी पुन्हा जेव्हा बोलायला उठले तेव्हा पुन्हा त्यांनी तोच मुद्दा काढला की अशा पद्धतीने आदेश हे फक्त एकच खातं देऊ शकतं, ते म्हणजे गृह खातं.
म्हणजे पुन्हा एकदा त्यांना राहुल गांधींना तेच म्हणायचं होतं की हे आदेश कोणी दिले तर गृह मंत्रालयाने दिलेत. गृह मंत्रालयाने दिलेत म्हणजे कोणी दिलेत? अमित शहांनी दिलेले आहेत. त्यामुळे तो थेट आरोप राहुल गांधींनी केला. दोन्ही सभा म्हणजे आजच्या सभागृहांमध्ये मग भाजपचे समर्थक सगळे खासदार, तिकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सगळे खासदार यांच्यामध्ये जोरदार हल्लाबोल झाला. वाद विवाद हा जोरदार रंगला. त्याच्यामध्ये कोणीच कोणाला बोलू दिलं नाही आणि मग शेवटी अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं 2 तासासाठी आणि मग त्याच्यानंतर या विषयावरची चर्चा ही थंडावली. मुद्दा काय आहे तर मुद्दा याच्यामध्ये जे राहुल गांधींनी जी मांडणी केलेली आहे या मांडणीकडे खरंच सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे. क्रमांक 1 की या पेपरफुटीच्या कायद्यामध्ये काही तरतुदी कडक होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि तीच मागणी विरोधकही करतायत. तेच विधेयक समोर आहे. पण शेवटी विरोधकांचे मुद्दे सुद्धा जे आहेत या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनाचे 28 दिवस आंदोलन चाललं, देशातलं मोठं आंदोलन म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. आणि मग हे मुळामध्ये आंदोलन का झालं याच्या मुळाशी गेलं पाहिजे. या आंदोलना पेपरफुटी जी होतीये, बरं पेपरफुटी काय एकदाच झाली का? ही 2024 मध्ये सुद्धा झाली होती. मग विरोधकांचं हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि मग ती परीक्षाच रद्द होते. अशा वेळेला विद्यार्थ्याचं मोठं नुकसान होतं. याच्यातनं अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवाचं बरं वाईट करून घेतलेलं आहे. अशा वेळेला याच्यावर समग्र चर्चा होणं गरजेचं आहे. बरं मुळामध्ये आंदोलन का करावं लागलं ही भूमिका सरकारने समजून घ्यायला पाहिजे होती. ती घेतली गेली नाही. जे विद्यार्थी तिथे जमलेले आहेत त्या विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने लाठी हल्ला करणं किंवा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, त्यांच्यावर फायरिंग करणं ही कुठली पद्धत आहे किंवा हे कुठलं सरकार आहे की अशा पद्धतीचे आदेश देऊ शकतात? याची देखील चौकशी झाली पाहिजे. हा विरोधकांची मागणी आहे आणि ती सातत्याने ते करतायत. जसं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे देखील जे सदस्य आहेत ती हीच मागणी करतायत की मुळामध्ये याच्यामध्ये बरं काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. आज गुन्हे दाखल होणं म्हणजे पुढच्या करिअरच्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्याचं मोठं नुकसान होत असतं. त्यामुळे ते गुन्हे मागे घ्या. खोटे जे गुन्हे दाखल करण्यात आलेत ते तुम्ही मागे घ्या. अशा पद्धतीच्या काही मागण्या या विद्यार्थ्यांच्याही राहिल्यात आणि त्या विरोधकांच्याही राहिल्यात आणि त्याचीच मांडणी ही विरोधकांकडनं सभागृहामध्ये होतीये. आज विरोधी बाकावरचा प्रमुख म्हणून राहुल गांधी यांनी त्याची मांडणी केली. करत असताना हा सगळा गदारोळ झालेला आहे. आता या सगळ्या प्रश्नावर म्हणजे राहुल गांधींनी उचललेल्या या आरोपावर आता भाजप काय प्रतिक्रिया देतेय? अमित शहा खरंच कुठे गेलेले आहेत? कारण ते काही आता पुण्यामध्ये त्यांचा उद्या का परवा कार्यक्रम आहे 1 तारखेला, त्याच्यावर सुद्धा पुण्यातल्या काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतलेला आहे की अमित शहांना आम्ही पुण्यामध्ये येऊ देणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे सरकार, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारे गृह खातं आणि त्या गृह खात्याचे प्रमुख जर का पुण्यामध्ये येत असतील तर त्यांना आम्ही पुण्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही, अशी एक आक्रमक भूमिका आता पुण्यातनं देखील घेण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूण अजूनही राज्यांमधला जो विरोध आहे सरकारच्या बाबतीतला, गृह खात्याच्या बाबतीतला, तो अजून मावळलेला नाही आहे. बरं सगळ्याच ठिकाणावरनं विद्यार्थ्यांवरचे गुन्हे देखील मागे घेतले गेलेत का? तर अजिबात नाही. काही ठिकाणी महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा कोणताही बॅकग्राऊंड हा वाईट नाही आहे, चुकीचा नाही आहे किंवा कोणताही बॅकग्राऊंड हे गुन्हेगारी स्वरूपाचं नाही आहे, त्यांच्यावरचे गुन्हे तत्काळ रद्द करा असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. हे सगळं जरी बरोबर असलं तरी राहुल गांधी किंवा विरोधकांची जी मांडणी आहे, मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे आणि राहुल गांधींना बोलू दिलं पाहिजे याच मताचा मी सुद्धा आहे. आणि सरकारला जे वाटतंय सरकारने त्यांचं उत्तर द्यावं. हा कायदा विधेयक जे आहे ते पास होणं गरजेचं आहे हेही बरोबर आहे, पण केवळ विधेयक पास करणं एवढीच सरकारची जबाबदारी आहे का? तर ती अजिबात नाही आहे. विधेयक पास झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही राज्यांमध्ये तितक्याच कडक पद्धतीने होतीये का हे देखील सरकारची जबाबदारी आहे आणि त्याचा देखील खुलासा, त्याच्या बाबतीतली सुद्धा ग्वाही ही सरकारने दिली पाहिजे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय? तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.